न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय दुपारच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीला बातमी एक मोठी आणि महत्त्वाची. टीईटी घोटाळा प्रकरणी शिक्षण आयुक्त तुकाराम सुपे याला अखेर जामीन मंजूर करण्यात आलाय. टीईटी घोटाळ्यामध्ये तुकाराम सुपे मुख्य आरोपी होता. घोटाळा उघड झाल्यानंतर डिसेंबरमध्ये तुकाराम सुपे याला सायबर पोलिसांनी अटक केली होती. पुण्याच्या सत्र न्यायालयानं आता त्याला जामीन मंजूर केलाय. याआधी टीईटी घोटाळ्यातील आरोपी प्रितेश देशमुखला सुद्धा जामीन मंजूर झाला आहे. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, काय अधिक माहिती आहे? तपास पूर्ण झालेला आहे. चार्जशीट कोर्टात दाखल झालेले आहेत. त्यामुळं पुढं दाखवायचं काय, त्याच्यामुळे आता यांना जामीन मंजूर होताना दिसत आहेत. म्हणजे फक्त एकतर तुकाराम सुपेच नाही, याच्याकडे अक्षरशः करोडो रुपयाचं घबाड सापडलं होतं. आपणच त्या बातम्या दिल्या होत्या. म्हणजे याच्याकडे 90 लाखाचे कॅश सापडले होते. सोनं दागिने वेगळंच. म्हणजे हे सगळे मेन कल्प्रिट होते, हे सगळे परीक्षा घोटाळ्यामधले. हे नंतर तो अश्विन कुमार, IAS सुपर IAS अधिकारी अश्विन कुमार, तर त्यांनी स्वतःची चौकशीच नाही होऊन दिली. तेव्हापासून ह्या घोटाळ्यामध्ये कुठेतरी वर्ण दडपण आलं पोलिसांवरती. त्यातनं मग आता अशा आरोपींना आता जामीन मिळायला लागले. त्यात तरी तुकाराम सुपेला जामीन मिळायला किमान 2 महिने लागलेत. तरी पण इथून पुढे त्याला पुढे आता यात शिक्षा कशी होते हे पोलिसांना पाहावं लागणार आहे, या सगळ्या मेन आरोपींना. कारण त्याशिवाय भरती घोटाळे थांबणार नाही. बर चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता थेट जाऊयात नाशिकला, जिथे हनुमानाचं जन्मस्थळ कोणतं यावरून वादविवाद सुरू आहे. शास्त्रियों पर क्या हो जाता है? मांगे मांगे एक मिनट, क्या फायदा, क्या होने वाला है? आप बोलिए, मुझसे गलती हो गई। गलती हुआ जगत गुरु शंकराचार्य को मान रहे, जगत गुरु शंकराचार्य जी को 1 2 3 4 लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. आणि थेट या ठिकाणून इथे चर्चेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि या चर्चेमध्ये गोविंदानंद म्हणून जे स्वामी आलेले होते कर्नाटकातून, त्यांच्यासोबत नाशिकमधून आलेल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या धर्मगुरूंची एक चर्चा आणि वार्ता परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या परिषदेच्या दरम्यान इथे उपस्थित असलेल्या काही जणांनी काही अयोग्य शब्द वापरले, अशा प्रकारचा आरोप झाला. आणि हे आरोप झाल्यानंतर महंत हे उठून उभे राहिले आणि त्यांनी म्हटलं की माफी मागितली तरच ही चर्चा पुढे होईल, अन्यथा चर्चा पुढे होणार नाही. त्यामुळे गोविंदानंद सरस्वती हे चर्चेच्या ठिकाणचं व्यासपीठ सोडून उठून आता निघून जाताना दिसत आहेत. तर दोन्ही बाजूकडून मध्यस्थीचा प्रयत्न केला जातोय. वादविवाद होऊ नयेत, चर्चेनं या सगळ्यातून मार्ग निघावा, सामोपचारानं मार्ग निघावा, असा प्रयत्न या सगळ्यामध्ये केला जातोय. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, काय नेमकं झालं आणि कशावरून इतका टोकाला गेला वाद? वातावरण शांत होऊन चला बाहेर. लक्ष्मण, वाद कशामुळे एवढा टोकाला गेला? लक्ष्मण, माझा आवाज पोहोचतोय?
लक्ष्मण, वाद कशामुळे एवढा टोकाला गेला आणि हे महंत गोविंदानंद सरस्वती का उठून गेले इथून? मैं अब उन्हीं के शिष्य के सामने में कि वो कांग्रेसी है, वो ये है, वो अच्छा नहीं लगता है। क्या हुआ, निष्कर्ष नहीं निकला, क्या हुआ, बवाल हो रहा है बार बार। महाराज जी सुनो ना, क्या क्या झगड़ा यहाँ पे क्यों हुआ? झगड़ा की नाम बताइए। हमने मुंह से निकल गया। बोल दीजिए, हनुमान जी का जन्म कहाँ हुआ? बोलिए, आप कांग्रेसी ऐसा बोले। महाराज जी क्यों झगड़ा क्यों हुआ, क्या वजह लगी? ये सब चीजें जो है ये सरासर झूठ बोल रहे हैं। पहले इन्होंने बोला कि मैं जो हूँ श्रृंगेरी में पढ़ा हूँ, बाद में बोला मैं जगत गुरु शंकराचार्य जी के यहाँ पढ़ा हूँ। तो मैंने बोला वो कांग्रेस को समर्थन देते, इसके ऊपर से वो भड़क गए। आप जो बोले जगत गुरु को शंकराचार्य जी को कांग्रेसी बोल रहे, हम जगत गुरु को कांग्रेसी बोले ही नहीं। मैंने बोला अच्छा वो कांग्रेस को समर्थन करते हैं, इसका मतलब ऐसे थोड़ी हो गया। ये सुबह से जगत बोल रहे हैं। त्यांचा आरोप आहे तुम्ही जगद्गुरु शंकराचार्यांचा अपमान केलेला आहे आणि म्हणून ते सभा सोडून मेरे लिए द्वारका पीठाधीश्वर जगतगुरु परम पूजनीय है। मैंने उनका कोई अपमान नहीं किया। इसके पास कोई प्रमाण नहीं है, इसलिए वो मेरे ऊपर एलिगेशन लगा रहे हैं। उन्होंने ऐसी उंगली करके सुबह से चालू है। सुबह में भी वो स्टेज पे आए थे, ऐसी उंगली करके अभी क्या है? अभी आगे क्या होगा? ये सुबह भी ऊपर जाके बैठे ज्या मुद्द्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती त्यामध्ये निर्णय घेतला। 4 तास आम्ही ऐकून घेतलं या माणसाचं। हा बोगस माणूस है। ये बोगस देखो, ये बोगस आदमी है। ये कोई आचार्य परंपरा से ताल्लुक नहीं रखता। हमने इनका बहुत सम्मान किया। तो ये अगर महाराज एक हा जो वाद झाला शंकराचार्यांवरती तुम्ही एलिगेशन केलं असं त्यांचं म्हणणं आहे। शंकराचार्यांचा अपमान केला असा त्यांचा आरोप थेट आपल्यावर होता। शंकराचार्यांचा मी अपमान केला नाही। माझ्यावरती पूजनीय आहे, माझ्याकरता पूजनीय आहे। त्यांचं म्हणणं होतं आपण शंकराचार्यांची माफी मागावी, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं। तुम्ही शंकराचार्यांची माफी मागितली होती तरी ते उठले, असं का झालं? त्यांच्याकडे मुद्दे नव्हते म्हणून त्यांनी हा इश्यू उचलला। आपण बघतोय महंत सुधीरदास पुजारी ज्यांच्यामुळे खरं तर या सगळ्या प्रक्रियेला वाद सुरू झाला। महंत पुजारी ज्या वेळेला उठले त्यावेळेला प्रमाण या विषयावरून हा सगळा वाद सुरू होता। मात्र शंकराचार्यांचा अपमान झाला, जगद्गुरु शंकराचार्यांचा अपमान झाला, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे अखेर हे सभा जी आहे ती आवर्ती घेण्यात आलेली आहे। या ठिकाणी हे सर्व किष्किंधा मठाचे सर्व पुजारी आहेत, महंत आहेत। आपण बघतोय दृश्यांमध्ये की अशा पद्धतीनं हा संपूर्ण ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ जो आहे तो उडालेला आपण दृश्यांमध्ये बघतोय। नाशिक मधल्या सर्व वेगवेगळ्या मठाचे मठाधिपती पुजारी जे आहे ते आक्रमक झालेले आहे। गोविंदानंद सरस्वती महाराज जे आहे ते कुठलीही गोष्ट ऐकून घ्यायला तयार नव्हते आणि म्हणून हा सगळा गोंधळ झालेला है, असा त्यांचा आरोप है। महाराज जी ये शंकराचार्य का अपमान हुआ ऐसा उन्होंने बोला। आपके महाराज यहाँ पे दावा कर रहे थे, उनका क्या कहना है? माफी मांग जगत गुरु है, माफी मांगना चाहिए, अनर्गल वार्तालाप नहीं करना चाहिए। गुरु जी कांग्रेस का चाहिए, माफी मांग ऐसे अपमान नहीं करना था, ऐसे अपमान नहीं करना। शंकराचार्य हैं, ऐसे नहीं अपमान नहीं करना था, उनको हाथ नहीं छोड़ना था। हाथ उठाना बहुत गलत। शंकर जी को रूप है गुरु जी। आपका क्या कहना है? ये बिल्कुल गलत है, सरासर गलत है, ऐसा नहीं करना था उनको। क्या किया? शास्त्र चर्चा चल रही है, उन्होंने माइक उठाया क्यों? हाथ छोड़ने के लिए क्यों किया ऐसे? उनका संस्कार है, ये उनका संस्कार है। कहाँ के आचार्य है वो ऐसे किसी साधु सन्यासी के ऊपर हाथ उठाते हैं? कहाँ का संस्कार है ये? बिल्कुल मानने की काम की क्या चीज? शंकराचार्य शिव का साक्षात्कार है, ऐसे हाथ में उठाना चाहिए था, क्यों हाथ उठाया उन्होंने? गोविंदानंद सरस्वती जी है अपने महाराज, उनको क्या उन्होंने क्या कहा था? उनका कहना क्या था? उन्होंने केवल शास्त्र चर्चा कर रहे थे, शास्त्र चर्चा करते करते उन्होंने हाथ छोड़ने की कोशिश की, ऐसा नहीं करना था। उन्होंने जब शंकराचार्य जी का परिचय देने लगे अपने गुरु जी का, तो उन्होंने बोला कांग्रेसी है, ऐसा कहना था उनको। उनके गुरु के बारे में कहा कभी?
उनको ऐसा नहीं कहना था, क्योंकि शंकराचार्य शिव का साक्षात है। शंकराचार्य भगवान शंकराचार्य रूपा, शिव का ही रूप है शंकराचार्य, ऐसे नहीं बोलना था। महाराज जी का अपमान हुआ है। भगवान का वो दर्शन करते हैं, भगवान की पूजा करते हैं, तो ऐसा बोलना था उनको। आपण बघतोय अशा पद्धतीनं हे गोविंदानंद सरस्वतींचे हे सगळे भक्त आहे। माफी मांगे माफी मांगे गुरु शंकराचार्य को कांग्रेस बोल रहा माफी मांगे माफी मांगे माफी मांगे संस्कार सिखाओ मांगे मांगे गुरु शंकराचार्य को कांग्रेस बोल रहा जगद्गुरू स्वरूपानंदजी सरस्वती यांचं नाव घेतलं आणि नाशिकचे कोणी महात्मा होते त्यांना सांगितलं की काँग्रेस ही आहे तुमचे शंकराचार्य, तर ते दंडी स्वामींना राग आला, त्यांना सांगितलं माफी मागा, याच्यावरती एवढा मोठा वाद मात्र याच्यामध्ये हाणामारीपर्यंत हा वाद गेलेला आहे। त्यांनी माईक उचलून त्यांच्यापर्यंत उगारलेला आहे। याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? दुर्दैवी प्रकार आहे, दुर्दैवी प्रकार आहे, असं नाही व्हायला पाहिजे। मात्र आता ही धर्म परिषदेचं पुढे काय होणार? सध्या स्थगित। आपण बघतोय ज्यांनी या धर्म परिषदेचं आयोजन केलं होतं त्यांनी ही धर्म परिषद आता रद्द झाल्याचं सांगितलेलं आहे। आपण बघितलंय आता महाराजांना वेगवेगळे हे साधू पुजारी जे आहेत त्यांना घेऊन नेलं जात आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये या सर्व साधू महंतांना बाहेर नेलं जात आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला आहे। आपण सुरुवातीपासूनच या धर्मसभेत गोंधळ होईल अशा प्रकारचं वातावरण सुरुवातीपासूनच होतं आणि तीच परिस्थिती जी आहे ती नंतर उद्भवलेली आहे। आता सुद्धा पुन्हा एकदा मी या सर्व ठिकाणचे दृश्य आपल्याला दाखवतो। पोलीस जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। पोलिसांकडनं सर्व पुजाऱ्यांना आणि महंतांना या ठिकाणून घेऊन नेलं जात आहे। खरं तर या ठिकाणी आलेले कर्नाटकहून आले किष्किंधावरून आलेले जे महाराज आहे त्यांना या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलेलं आहे। त्यांच्या खोलीला अशा प्रकारे पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो देण्यात आलेला आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर ज्या ठिकाणी महाराजांना ठेवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणची ही दृश्य आहे। त्यांना आतमध्ये ज्या खोलीमध्ये ठेवण्यात आलं त्या ठिकाणी अशा प्रकारे पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना एका खोलीमध्ये ठेवण्यात आलेलं। या ठिकाणी वाद होऊ शकता, हाणामाऱ्या होऊ शकता, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीमुळे पोलिसांचा अशा प्रकारचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा मी या सभागृहाची दृश्य आपल्याला दाखवतोय। पूर्णतः या ठिकाणी गोंधळ जो आहे तो उडालेला आहे आणि एकूणच या धर्म परिषदेमध्ये अशा प्रकारच्या हाणामाऱ्या झाल्यामुळे ही धर्म परिषद या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे। रद्द करण्यात आल्याबाबतची माहिती जी आहे ती आयोजकांनी दिलेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ जो आहे तो उडालेला आहे। सकाळपासून या धर्म परिषदेच्या सुरुवातीपासून गोंधळ आणि गोंधळ असं चित्र या ठिकाणी होतं। आपण पाहतो आहोत एका धर्माचार्यांनी बोलता बोलता समोर ठेवण्यात आलेला एक माईक उचलला आणि तो उगारला आणि यामुळेच पुढचा वाद वाढला। त्यांनी थेट माफी मागण्याची इच्छा व्यक्त केली। त्यांनी असं म्हटलं की संबंधितांनी माफी मागितली पाहिजे। गोविंदानंद सरस्वती यांनी असं म्हटलं की हा शंकराचार्यांचा अपमान आहे आणि असं ते म्हणत असतानाच इथे उपस्थित असलेल्या काही प्रतिनिधींनी माध्यमांचे काही माईक इथे ठेवले होते ते थेट उचलले आणि गोविंदानंद सरस्वती यांच्यावर उगारले आणि त्यामुळे अपमानित झालेल्या गोविंदानंद सरस्वती त्यांनी तातडीने माफी मागितली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली आणि यानंतर या सभेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू झाला।
माफी मांगे। जगतगुरु शंकराचार्य कौन सा संस्कार सिखाया? मांगे मांगे। आपण ही दृश्य पाहतोय जेव्हा या वादविवादाला सुरुवात झाली तोच क्षण आहे हा। इथे जेव्हा कोणी कुठून शिक्षण घेतलंय, कोणाचे गुरु कोण आहेत याचे संदर्भ जेव्हा सांगायला सुरुवात झाली त्यावेळेला कोण काँग्रेस प्रेमी आहे, कोण काँग्रेस प्रेमी नाही अशा प्रकारचा वाद रंगला आणि यावरूनच या वाद चर्चेसाठी कर्नाटकातून आलेले गोविंदानंद सरस्वती यांनी उभं राहून संबंधितांनी माफी मागितली पाहिजे अशा प्रकारची आग्रही मागणी केली। ही मागणी करताच इथल्या धर्मसभेमध्ये उपस्थित असलेल्यांनी त्यांच्या दिशेने माईक उगारला आणि इथून पुढे ही धर्मसभा आता स्थगित करण्यात आली आहे। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, नेमकी शब्दाला सुरुवात कशी झाली? तिथे शंकराचार्यांचं नाव आल्यानंतर कोणी मुद्दा उपस्थित केला आणि माईक कोणी उगारला? आलेलं आहे, आपण त्यांच्याशी एकदा बोलण्याचा प्रयत्न करूया। महाराज नेमकं काय झालं होतं? महाराज नेमकं काय झालं होतं? पंपा क्षेत्र किष्किंधा ही हनुमान जन्मभूमि है। मगर इधर क्या हुआ था? किसका अपमान हुआ? आप क्यों उठे? महाराज जी आप क्यों उठे? महाराज जी आप क्यों उठे वहां से? महाराज जी आप उठे, हम यही रहेंगे। आपण बघतोय की महाराजांना अशा प्रकारे पोलीस बंदोबस्तामध्ये आतमध्ये नेण्यात आलेलं आहे। खरं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। मी या ठिकाणून जाणार नाही जोपर्यंत जगद्गुरू शंकराचार्यांची माफी मागत नाही तोपर्यंत मी नाशिक सोडणार नाही। काही झालं तरी मी नाशिक सोडणार नाही असा प्रकारचा दावा त्यांनी केलेला आहे। जगद्गुरू शंकराचार्यांचा अपमान जो आहे तो या धर्मसभेमध्ये झालेला आहे अशा प्रकारचा आरोप त्यांचा आहे आणि त्यानंतर ही धर्मसभा सोडून ते बाहेर पडले। मात्र पोलिसांनी त्यांना आता ताब्यात घेऊन त्या ठिकाणी खोलीत बंद केलेलं आहे। त्यांचे काही या ठिकाणी त्यांचे सहकारी त्यांच्याशी बोलूया। नेमकं सभेत या सभा में क्या हुआ था? उन्होंने माइक उठा लिया गुरुजी के लिए मानने के लिए, तो नहीं उठेंगे गुरुजी। आप बताइए किस बात पे चर्चा चालू थी? क्या हुआ उस वक्त? आप महाराज के बाजू में थे। उन्होंने बोला था कि प्रमाण इन्होंने भी दिए, उन्होंने भी दिए, पर उन्होंने बोला कि आप अपनी परंपरा बताएं। परंपरा बताने के लिए तैयार हुए। इन्होंने शंकराचार्य अपने गुरुजी का नाम बताया तो उतने बोले कांग्रेसी। ये परंपरा है क्या? उनका बोलने का ढंग है ये कांग्रेसी। शंभो मूर्ति शरद होने शंकराचार्य रूपा ये बोला जाता है, ये संस्कार है क्या? शंकराचार्य है, शंकराचार्य जी हैं, गुरु जी हैं, पर ऐसे नहीं बोलना था उनको। अशा पद्धतीने बोलायला नको होतं अशा प्रकारचं म्हणणं आहे। मात्र अयोध्येवरून आलेले पाठक जे आहेत आपल्यासोबत खरं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये ते स्वतः अशा पद्धतीने बोलणार होते। अब मैं नहीं बोलूंगा। ये धर्मसभा में ऐसा अब क्यों मैं हुआ? नहीं आपको मैं क्या नहीं लगा? बोलूंगा। किसकी गलती हुई? वो आपने भी देखा, उसका निर्णय आप करिए। और आप पूरी दुनिया को दिखा भी रहे थे, शंकराचार्य का अपमान हुआ ऐसा लगता है आपको? तो वो आपको नहीं लग रहा है क्या? क्या हुआ? आपने नहीं देखा वो जो आपने सुना। अब मैं चर्चा नहीं करना चाहता। मगर अब मेरे सिर में दर्द नगरी अयोध्या से है, आप यहाँ पे और मिथिला का रहने वाला हूँ। अयोध्या में और कई जगह मोदी जी हमारे जजमान हैं, अयोध्या में भी थे और हम लोग वृंदावन में हैं। सब दिन विद्वत गोष्ठी देखते ही करते रहते हैं, परंतु यहाँ कोई चर्चा का कोई तथ्य नहीं था। यहाँ चाहिए था जो यहाँ के जो भी 2-4 विद्वान अच्छे हैं उनके नाम दे दिए जाते जो केवल अमुक अमुक ही बोलेंगे, सब हल्ला गुल्ला नहीं करेंगे। और यहाँ तो इतना हो गया कि एक सन्यासी के साथ में हाथ भी उठा दिया गया, उनके गुरु जी का भी अपमान कर दिया गया। तुम ताम भागो सब, वो तो अच्छा नहीं लगा, वो ठीक नहीं लगा। महाराज जी मगर ये जो उठ गए यहाँ से निकल गए, शंकराचार्य का अपमान हुआ, उनका ये कहना था। ये कहाँ से शुरू हुआ? कांग्रेस का नाम लिया गया, क्या हुआ था तब? नहीं, उसमें एक वो सब जो सामने में सज्जन लोग थे, सभी विद्वान थे, उन्होंने स्वामी गोविंदानंद जी से पूछा कि आप अपना परिचय दें, आपकी गुरु परंपरा क्या है। तो मैंने निवेदन किया कि आप 5 मिनट का समय लें, तो उन्होंने अपना परिचय देना प्रारंभ किया। तो स्वामी श्री स्वरूपानंद जी महाराज इनके गुरु जी हैं, उनसे इन्होंने दीक्षा ली है।
तो स्वाभाविक है थोड़ा उनके प्रति, गुरु के प्रति, माँ पिता के प्रति अपमान का शब्द अच्छा नहीं ले। मैंने तो भाई साहब से जो यहाँ पर थे विद्वान, मैंने उनसे निवेदन किया, प्रार्थना की कि ऐसे भी आपसे अवस्था में भी बड़े हैं, पद में भी बड़े हैं, आप माफी मांग लीजिए, बात को हटाइए। परंतु उन्हें भी अच्छा नहीं लगा। तो अब मैं क्या करूं, यदि उनकी ओर से मुझे माफी मांगने से काम चलेगा तो मैं मांगता हूं माफी, और क्या करूं। मगर अभी ये धर्म सभा यहाँ पे ही खत्म हो गई या ये रद्द की गई? सभा तो 12 साल के लिए इनकी चालू है, ये 12 साल की रथ यात्रा चल रही है इनकी। धर्म सभा अभी तुरंत समाप्त होने वाली थोड़ी ही है, ये 12 वर्षों तक चलेगी। और यह निश्चित है कि जब आप एक निष्पक्ष भावना लेकर के नहीं आएंगे तो निर्णय तो हो नहीं पाएगा ना। आपके अंदर में यह रहेगा कि जो मैं कहता हूं वही सत्य हो, मेरे अंदर में रहेगा कि मैं जो कहता हूं वही सत्य हो, तो इसमें तो विवाद ही बढ़ता रहेगा, विवाद शांत थोड़े ही होगा, नहीं होगा। आपण बघतोय की हा विवाद जो आहे तो मिटण्याची शक्यता जी आहे ती कमी आहे, अशा प्रकारची मागणी म्हणणं जे आहे ते पाठकजींचं आहे। ते अयोध्येवरून या ठिकाणी आले होते या धर्मसभेसाठी, विशेषतः त्यांच्याकडे वेगळे प्रमाण आहे। या धर्मसभेचा शेवटचा निकाल खरं तर हे पाठक महंत जे आहेत ते देणार होते, मात्र ही या धर्मसभेचा शेवट होण्यापूर्वी किंवा हा कार्यक्रम संपण्यापूर्वीच या ठिकाणी दोन महंत जे आहे आपापसात भिडलेले आहे। गोविंदानंद सरस्वती यांच्यावर माईक उचलण्यात आला आणि त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा संपूर्ण गोंधळ उडालेला आहे। पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहेत ते अशा प्रकारे महाराजांच्या बंदोबस्तासाठी या ठिकाणी आलेले आहे। आपण पोलिसांशी बोलूया। सर, नेमकं काय झालं होतं आणि आता काय बंदोबस्त दिला? नाही, मला काही सांगता येणार नाही, आम्ही बंदोबस्तात होतो, आम्ही सांगू शकत नाही। नेमकं आता मध्ये कोणाला ठेवलं? त्यांची धर्मसभा चालू होती आणि त्यांचे एकमेकांशी नाही वाद नाही झालेला, एकमेकांना आपल्या गोष्टी सांगत असताना काय प्रकार झालेला, आता थोडंसं त्यांना बरं वाटत नसल्यामुळे ते आत गेलेले। आपण बघतोय पोलिसांकडनं या ठिकाणी वाद झाला नाही अशा प्रकारचा दावा केला जात असला तरी या ठिकाणी वाद झालेला आहे। एकमेकांवरती माईक उचलण्यापर्यंत देखील या धर्म परिषदेमधला गोंधळ जो आहे तो झालेला होता आणि आता ही धर्मसभा जी आहे ती संपवण्यात आलेली आहे, अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी आहे। आपण दृश्यांमध्ये पुन्हा एकदा बघूया की पोलीस जे आहेत त्या अशा प्रकारे या ठिकाणी असलेल्या साधू महंतांना सुरक्षा देत आहेत। जे कर्नाटकहून किष्किंधावरून आलेले साधू महंत आहेत त्यांना अशा प्रकारे सुरक्षा दिली जाते। सुरक्षेमध्ये त्यांना अशा खोलीमध्ये का ठेवण्यात आलेला आहे, कुठल्याही प्रकारचा गोंधळ या ठिकाणी होऊ नये यासाठी अशा प्रकारचे पोलीस बंदोबस्त जो आहे तो देण्यात आलेला आहे। गोविंदानंद सरस्वती यांना देखील एका खोलीमध्ये सुरक्षित पोलिसांनी ठेवलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही, महाराजांवरती कुठल्याही प्रकारचा गोंधळ या ठिकाणी निर्माण होऊ नये, त्यांच्यावरती हल्ला होण्याची शक्यता देखील पोलिसांकडून वर्तवली जाते आणि म्हणून त्यांनी पोलिसांनी जे आहे ते गोविंदानंद सरस्वती यांना अशा प्रकारे एका सुरक्षित खोलीमध्ये जे आहे ते नेलेलं आहे। आपण बघतोय दृश्यांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आपण काही अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर, नेमकं काय या ठिकाणी झालं होतं आणि आता कशा प्रकारचा बंदोबस्त आपल्याकडनं देण्यात आला आहे? या ठिकाणी काय त्यांच्या धर्मसभेमध्ये वादविवाद निर्माण झाले आणि वादविवाद निर्माण झाल्यानंतर आम्हाला असं वाटू लागलं या ठिकाणी कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे आम्हाला या ठिकाणी जे आयोजक आहेत अनिकेत शास्त्री महाराज यांना सूचना करावी लागली की आपण हा कार्यक्रम इथं थांबवावा, वाद होण्याची शक्यता आहे आणि म्हणून या ठिकाणी ते बंद करून त्यांनी बंद केला, तो त्या ठिकाणी स्थगित केला आणि महाराजांना आम्ही एका रूममध्ये सुरक्षित ठेवलेलं आहे आणि आपण तो बंद जात नाही, तो बंद त्यांना मला काढता येणार नाही। सर, खरं तर या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आपण सुरुवातीपासून या कार्यक्रमाच्या ठिकाणी होता। या ठिकाणी एकमेकावर हात उचलण्यापर्यंत बदलगी जी आहे ती महंतांची आणि साधू महंतांमध्ये तो वाद झालेला आहे। शिवमोठो पोलिसांकडनं काय कारवाई केली जाणार? अजून आमच्याकडे आम्ही सध्या आता या ठिकाणी हजर आहेत, अजून वरिष्ठ सुद्धा आमचे थांबलेले आहेत, माननीय डीसीपी तांबे साहेब आहेत, एसीपी साहेब आहेत, धुमाळ साहेब, आम्ही सगळ्या या ठिकाणी थांबून आहोत। हा जोपर्यंत वाद निवडत नाही तोपर्यंत आम्ही पुढे डिसिजन घेणार नाही। आपण बघतोय पोलिसांकडनं सांगितलं जातंय की जोपर्यंत या ठिकाणचा वाद निवडत नाही त्यानंतर पुढची कारवाई जी आहे ती पोलिसांकडनं केली जाईल, मात्र तत्पूर्वी पोलिसांकडनं या संपूर्ण मठाला जे आहे तो मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देण्यात आला। अतिरिक्त पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील मागवण्यात आलेला आहे आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताच्या मध्ये या महाराजांना आतमध्ये जे आहे ते बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत। मात्र महाराज देखील नाशिक सोडणार नाही अशा या मुद्द्यावर ठाम आहे। काही झालं तरी जोपर्यंत जगद्गुरू शंकराचार्यांची माफी मागितली जात नाही तोपर्यंत आपण नाशिक सोडणार नाही। नाशिकच्या या महंतांनी असं गोविंदानंद सरस्वती यांनी म्हटलंय। बर लक्ष्मण, आपण अशी अपेक्षा करूयात की सामोपचाराने आणि चर्चेनेच हा सगळा वादविवाद संपेल। अर्थात काही वेळेला वाद आणि काही वेळेला विवाद झाल्याशिवाय अंतिम गोष्ट चांगली निघत नाही, काही हरकत नाही, पण अशा प्रकारे कोणावरही माईक उचलला जाणं, मग तो स्वामी असो किंवा नसो, हे योग्य नाही। त्यामुळे असं व्हायला नको होतं।
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकातून आलेल्या गोविंदगिरी महाराज यांनी किष्किंधा हीच हनुमानाची जन्म ठिकाण असल्याचा दावा केला होता. यावरून आज शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यांच्यासोबत आलेले विविध महंत, धर्मगुरू आणि नाशिकमधले विविध धर्मगुरू आणि महंत यांच्यात वादविवाद आणि चर्चा होणार होती. पण त्याच वेळेला त्यांच्यावर माईक उगारण्यात आला आणि यामुळे संतप्त झालेल्या गोविंदानंद सरस्वती यांनी माफी मागा संबंधितांनी अशा प्रकारची मागणी केली. माफी मांगे आणि यावरून नाराज झालेल्या आणि संतप्त झालेल्या गोविंदानंद सरस्वती यांनी थेट उभं राहून त्यांनी जाहीर माफी मागावी अशा प्रकारची मागणी केली. पण संबंधित महंत माफी मागण्यासाठी तयार नव्हते. यावरून वादविवाद आणखीन वाढले आणि ही जी धर्मसभा आयोजित करण्यात आली होती, शास्त्रार्थ सभा चर्चा करण्यासाठी, ही ताबडतोब स्थगित करण्यात आली. इथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इथे नाशिकमधले जे सगळे धर्मगुरू महंत आले होते त्यांना संरक्षणात इथून बाहेर काढण्यात आलेलं आहे. माफी मांगे इथे नेमकं काय होतं याकडे आपलं लक्ष असणार आहे. दरम्यान वळूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगानं आरक्षण सोडत जाहीर केले. शिवसेना, भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गज नगरसेवकांना आता दुसऱ्या वॉर्डमधून निवडणुकीची संधी शोधावी लागणार आहे, कारण अनेक दिग्गजांचे वॉर्ड हे गायब झालेत. शिवसेनेचे नगरसेवक आणि सध्याचे आरोग्य समितीचे प्रमुख अमेय घोले, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. तरी काही वॉर्डमधल्या आरक्षणात बदल झाला आहे. त्यामुळे काही विद्यमान नगरसेवकांना आता पर्यायी वॉर्ड शोधावा लागणार आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आरक्षण सोडती दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांचा वॉर्ड कायम राहिला आहे. तर आशिष चेंबूरकर यांचा वॉर्ड हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा आता दुसरा वॉर्ड शोधावा लागेल. मुंबई महानगरपालिकेसाठीची आरक्षण सोडत आज पूर्ण झालेली आहे. किशोरीताई आपल्यासोबत आहेत. खरं तर मोठा बदल हा पाहायला मिळालेला आहे. वॉर्ड्स वाढलेले आहेत, महिलांसाठी आरक्षण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओबीसी आरक्षण यंदा नसणार आहे. हो, ओबीसी नाहीये, त्यामुळे थोडं आम्हालाही मनाला लागतंय. पण गेल्या टर्ममध्ये पण ओबीसी आरक्षण हे आमचं 27% वर होतं पक्षात, आणि पक्षप्रमुख कधीच आमचे जात हे वगैरे विचारतच नाही. पण जास्तीत जास्त ओबीसी हे आमच्या आत्ताही नगरसेवक आहेत आणि तसे वॉर्ड बघून त्यांनाही सामावलं जाईल. आणि त्याबरोबर जसे वॉर्ड झाले तसे आम्हाला दुसरीकडनं उमेदवार आणायची गरज लागणार नाही. पक्षामध्ये महिला म्हणा किंवा पुरुष म्हणा त्या पद्धतीचे उमेदवार आमच्याकडे पक्के ताकदीचे मिळू शकतात. खरं तर या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं काही मोठं नुकसान या सोडतीमध्ये झालेलं पाहायला मिळतं का? महिला वॉर्ड्स काही वर्गीकृत करण्यात आले नाही. आपल्याकडे 50% महिला, नंतर त्याच्यानंतर SC आणि SC मध्ये पण 1 का 2 महिला वॉर्ड होतं. त्यानंतर तिसरा जो राऊंड असतो जो ओपनली सर्वसाधारण आहे की तर त्याच्यात पण निघू, त्यामुळे महिलांची संख्या जास्त होऊ शकते. भाजपनं असं म्हटलंय की आम्ही पक्षांतर्गत 27% आरक्षण देणार आहे आणि ओबीसी आरक्षण यंदा नाही. हे दुर्दैवी आहे. राज्य सरकारचं ते काम होतं की आरक्षण मिळवून देणं, पण ते झालेलं नाही. आता भारतीय जनता पार्टीचे जर लोक असं म्हणत असतील तर आपल्याकडे तुमच्यात लोकांनी काही रेकॉर्ड केलेले आमच्याकडे आहेत. त्यावेळेला फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा तर त्यांनी क्लिअर कट सांगितलंय का आम्ही देऊच शकत नाही, ते फक्त सुप्रीम कोर्टच देणार. धन्यवाद आमचे संपर्क साधल्याबद्दल, आमच्याशी बोलल्याबद्दल. तर व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सर, सुस्मिता वदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान राजू पेडणेकर यांनी आरक्षण निवडणुकीची प्रक्रिया कशी असते तेही समजावून सांगितलं आणि
जो निर्णय आहे तो आम्हाला मान्य असेल असंही म्हटलं. माझ्या प्रभागाचं नाही आहे, आरक्षण ही प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून लोकशाहीमध्ये आपल्याला जावं लागतं. पण आरक्षण काही झालं तरी आम्हा सर्व शिवसैनिकांचा एकच सगळ्यांचा ध्यास आहे आणि एकच ध्येय आहे की या मुंबई महानगरपालिकेवर सर्वच्या सर्व जास्तीत जास्त जागा ज्या शिवसेना लढतील त्या संपूर्ण निवडून आणाव्यात आणि शिवसेनेचा भगवा झेंडा पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर फडकावावा, हेच आमचं ध्येय आहे. तर प्रभाग आरक्षण सोडतीनुसार निवडणुकांना सामोरं जाण्याची तयारी असल्याचं भाजपचे नेते भालचंद्र शिरसाट यांनी म्हटलंय. भाजप पालिकेच्या निवडणुकीत 27% ओबीसी उमेदवार देणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. प्रभागाच्या आरक्षणाच्या सोडतीत अपेक्षेनुसार आणि चक्रक्रमानुसार बाय रोटेशन आरक्षण निघालेलं आहे. भारतीय जनता पार्टीची या आरक्षणाप्रमाणे निवडणुकीस पुढे जाण्याची पूर्ण तयारी आहे. दुर्दैवाची गोष्ट एवढीच आहे, ओबीसींचं आरक्षण मात्र इथे नाही, पण भारतीय जनता पार्टी ओबीसींचं 27% आरक्षण देणार आहे. तिकडे राज्यसभा निवडणुकीतील तिकीट वाटपावरून काँग्रेसचे आमदार आशिष देशमुख यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. पण काल नाराजी व्यक्त करून आशिष देशमुख थांबले नाहीत, तर त्यांनी राज्य काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा सुद्धा राजीनामा देऊन टाकलाय. उमेदवाराची पात्रता जर शायरी, कव्वाली, मुशायरे असेल तर शिबिरात याचं प्रशिक्षण द्यावं असा टोला सुद्धा देशमुख यांनी थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लगावलाय. तिघा जणांना राज्यसभेवर मनोनीत करण्याचं काम काँग्रेसतर्फे झालेलं आहे आणि ज्या राज्यांमध्ये हे लोक आता प्रतिनिधित्व राज्यसभेचं करतील त्या राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्यांची देखील काँग्रेसची परिस्थिती उत्तर प्रदेशच्या काँग्रेससारखी करायची आहे का, हा जनसामान्यांचा विशेष करून कार्यकर्त्यांच्या समोर प्रश्न नक्कीच आहे. जर इम्रान प्रताप गडींना देण्याचं एकमेव कोणचं क्रायटेरिया होता तर त्यांना शायरी येते, कव्वाली येते, मुशायरे येतात. म्हणून या शिर्डीच्या 2 दिवसाच्या शिबिरामध्ये एक 2-1 तासाचं वर्कशॉप नानाभाऊंनी फक्त काँग्रेसच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना शायरी शिकवण्याकरता, कव्वाली शिकवण्याकरता आणि मुशायरे करण्याच्या दृष्टीने ट्रेन करावं. इम्रान प्रतापगडींना त्याच्यामध्ये जर आणता आलं तर फार मोठा चांगलं कार्य होईल. त्यामुळे अशा प्रकारे नाराज झालेल्या आशिष देशमुख यांनी राजीनामा देऊन टाकला आणि तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे. तिकडे शिवसेनेचे नेते असलेल्या संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे यांच्या पुढील मुख्यमंत्र्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. पुढची 25 वर्ष उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील तर राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात. जर कोणी प्रश्न निर्माण केले तर दुर्लक्ष केलं पाहिजे असंही राऊत म्हणाले. भाजपला राज्यात घोडेबाजार करायचा आहे तर भाजपकडे मताधिक्य नाही. महाविकास आघाडीवर चिखलफेक करणाऱ्यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे असंही राऊत म्हणाले. सध्या उद्धव ठाकरे आहेत मुख्यमंत्री आणि सुप्रियाताई सुळेचं म्हणणं आहे की हेच 25 वर्ष मुख्यमंत्री राहतील. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात, सोडून द्या. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि त्या आघाडीचं नेतृत्व हे उद्धव ठाकरे करतायत आणि स्वतः माननीय शरद पवार असतील, सुप्रियाताई असतील, अजितदादा असतील, सोनिया गांधी असतील, राहुलजी असतील, हे उद्धवजींच्या नेतृत्वावरती खुश आहेत. 6 पैकी आता 7वी जागा ज्याने भरलेली आहे त्यांना या राज्यामध्ये घोडेबाजार करायचा आहे असं दिसतंय. खरं म्हणजे त्यांच्याकडे तेवढी मतं नाही आहेत. मतं जर असतील तर त्यांनी नक्कीच संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवार केला असता. पण आधी छत्रपती संभाजीला पाठिंबा द्यायचा प्रयत्न केला, त्यांना 6व्या जागेसाठी उभं करण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पक्षाने आणि मग त्यांना वाऱ्यावर सोडलं. आणि आता कोल्हापुरातून एका
दूध आणि साखर सम्राटाला त्यांनी उमेदवारी दिलेली आहे, पण हा त्यांचा प्रश्न. मला आश्चर्य वाटतंय की दोन्ही उमेदवार जे आहेत राज्यसभेचे हे भाजपचे नाही आहेत, ते बाहेरचे आहेत. दोन्ही जे निष्ठावान आहेत भारतीय जनता पक्षाचे, जे संघ परिवाराशी संबंधित आहेत, जे वर्षोनवर्ष काम करत आहेत, त्यांना डावलण्यात आल्याचं मी वाचलं. आणि जे इतर पक्षातून आलेले आहेत आणि ते फक्त शिवसेनेवरती किंवा महाविकास आघाडीवर चिखलफेक करत असतात, अशा लोकांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षातच फार नाराज आहे असं साधारण माझ्या वाचनामध्ये किंवा पाहण्यामध्ये येते. पण अर्थात हा भारतीय जनता पक्ष जुना राहिलेला नाही. अशाच लोकांनी एकत्र येऊन हा पक्ष आता हातात ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी संधी मिळताच भाजपवर तोंडसोक घेतलाय. तिकडे संजय राऊत यांच्या याच विधानानंतर राऊतांनी केलेल्या भाजपच्या घोडेबाजाराच्या विधानावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपचे आमदार सद्बुद्धीनं मतदान करतील असं फडणवीस म्हणाले. शिवसेना लगातार जो एमएलए अपनी तरफ खींचने की कोशिश कर रही है, उसको कैसे देखें? आज कई एमएलए मिलने गए सीएम से. अच्छी बात है, वो जरूर प्रयास करें. मेरा विश्वास है कि हमारे जो सारे एमएलए हैं सद विवेक बुद्धि का उपयोग करते हुए हमारे उम्मीदवार को वोट करेंगे. आपण पाहताय दुपारच्या बातम्या आणि आता बोलूयात अन्य काही बातम्यांकडे. पेट्रोल पंप चालकांच्या आंदोलनामुळे इंधन टंचाई निर्माण होऊ शकते अशी अफवा औरंगाबादमध्ये पसरली. त्यामुळे शहरातल्या पेट्रोल पंपावर रात्री 3:30 वाजेपर्यंत पेट्रोल भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या. आज पुन्हा एकदा सकाळपासून पेट्रोल पंपावर गर्दी पाहायला मिळाली. तिकडे नंदुरबारमध्ये सुद्धा पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलच्या खरेदीसाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या. सध्या ग्रामीण भागात शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे, त्यासाठी डिझेल हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे नागरिकांनी चक्क दुधाच्या कॅनमध्ये किंवा पाण्याच्या भल्या मोठ्या कॅनमध्ये डिझेल भरून गावाकडे न्यायला सुरुवात केली. दुधाच्या कॅनमधून पेट्रोल डिझेल नेणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. आज कोणतेही पेट्रोल पंप चालक इंधन खरेदी करणार नाहीत. परिणामी पेट्रोल आणि डिझेल तुटवड्याच्या भीतीनं वाशिम शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. आज आणि उद्या देशभरात वाहन चालकांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे, कारण पेट्रोल पंप चालकांनी बंदची हाक दिली. दर बदलाच्या चुकीच्या धोरणामुळे अनेकदा मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं. याबद्दल पेट्रोल पंप चालकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची खरेदी बंद करण्याचं आंदोलन करण्यात आलंय. महाराष्ट्रासह देशातील 19 राज्यांमध्ये हे आंदोलन होत आहे. त्यामुळे पेट्रोल पंप कोरडे पडण्याची शक्यता आहे. मनमाडमध्ये पंपचालकांच्या आंदोलनात मात्र फूट पडली. अनेक पंपचालक पानेवाडीच्या इंधन प्रकल्पात पेट्रोल डिझेल घेण्यासाठी दाखल झाल्याचं दिसून आलं. राज्यभरात आजपासून 2 दिवसांचा नो परचेस आंदोलनाचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होत असून अनेक जण पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करतात. मात्र मनमाडमध्ये पंपचालकांचे टँकर इंधन खरेदीसाठी दाखल झाल्यानं या आंदोलनात फूट पडल्याचंच पाहायला मिळतंय. पेट्रोल पंप चालकांच्या आंदोलनामुळे इंधन टंचाई निर्माण होऊ शकते अशी अफवा औरंगाबादमध्ये पसरली. शहरातल्या पेट्रोल पंपावर रात्री 3:30 वाजेपर्यंत पेट्रोल डिझेल भरण्यासाठी लांबच रांगा लागल्या होत्या. आज पुन्हा एकदा सकाळपासून पेट्रोल पंपावर गर्दी दिसली. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश पाटील यांनी. आज डीलर्स असोसिएशनने एक आंदोलन, देशव्यापी आंदोलन सुरू केलंय. ऑइल कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारचं पेट्रोल आणि डिझेल खरेदी न करण्यासाठी. त्यामुळे परंतु नागरिकांमध्ये असे अफवा पसरल्यात की पेट्रोल पंप बंद असणार आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपावर ते रात्री औरंगाबादमध्ये अक्षरशः 3:30 ते 4 वाजेपर्यंत अर्धा ते 1 किलोमीटरच्या लाईन लागायला सुरुवात झाली होती. त्यानंतर आज सकाळी सुद्धा काही पेट्रोल पंपावरती तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. या देशव्यापी संपाच्या रुमर्समुळे नागरिकांना त्रासही सहन करावा लागतोय. आपल्यासोबत काही वाहनधारक आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात त्यांना कोणत्या पद्धतीचा त्रास होतोय.
आज डीलर्स असोसिएशनकडून बंदची हाक देण्यात आली होती किंवा पेट्रोल डिझेल कंपन्याकडून घेणार नाहीत. तुम्हाला काय त्रास होतोय किंवा लाईनमध्ये उभं राहावं लागतं या गोष्टीमुळे? हां, जास्त लाईनमध्ये राहावं लागलं. रात्री पण खूप गर्दी होती, मी परत आलो. रात्री तुम्ही पेट्रोल पंपावर येऊन परत रिटर्न जावं लागलं, त्यावेळेस किती गर्दी होती? फार गर्दी होती, भयानक. म्हणजे बसायला सुद्धा, म्हणजे उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. आपण बघू शकतो की नागरिकांना रात्री पेट्रोल नसल्यामुळे वापसही जावं लागलंय. आज परत त्यांना पेट्रोल भरण्यासाठी यावं लागतंय. तर आपण समजू शकतो की नागरिकांमध्ये कोणत्या पद्धतीचा त्रास होतोय आणि नागरिकांना कोणत्या त्रासाला समोर जावं लागतंय. परंतु गव्हर्नमेंट असेल किंवा पेट्रोल पंप चालक असतील यांच्याकडून आवाहन केलं जातंय की जरी देशव्यापी संप असला तरी सुद्धा पेट्रोल पंप हे चालू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही पद्धतीची गर्दी करू नये असे आवाहन केले जाते. कॅमेरामॅन सुधीर जाधव सोबत मी अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आज आणि उद्या पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल डिझेल खरेदी बंद केले, त्यामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होईल या भीतीनं नंदुरबारमध्ये सुद्धा पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सध्या ग्रामीण भागात शेतीच्या कामांनी वेग घेतलाय, त्यामुळे डिझेल अत्यंत गरजेचं आहे. नागरिकांनी चक्क दुधाच्या कॅनमध्ये पेट्रोल डिझेल नेल्याचं दिसतंय. असाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय. शहरात आणि ग्रामीण भागात रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंप सुरू होते, त्यामुळे पंपाच्या बाहेर वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्याचं दिसलं. पेट्रोल डिझेल नो परचेस हे आंदोलन सुरू झालेलं आहे. आज कोणताही पेट्रोल पंप चालक इंधन खरेदी करणार नाही. परिणामी पेट्रोल आणि डिझेल जे आत्ता आहे ते संपलं की अनेक ठिकाणचे पेट्रोल पंप कोरडे ठाक पडतील अशी शक्यता आहे. वाशिम शहरासह जिल्ह्याच्या काही भागात पेट्रोल पंपावर वाहनांच्या टाकी फुल करण्यासाठी रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. तर खरीप हंगामाची मशागत सुरू असल्यानं शेतकरी सुद्धा डिझेल खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करून उपस्थित होते. आपण पाहताय दुपारच्या बातम्या. बैलगाडा शर्यतींच्या घाटातला एक जबरदस्त व्हिडिओ सध्या मोठा व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आहे बैलगाडा शर्यतींच्या घाटातला. घाटामध्ये घोडीवरून पडलेल्या आपल्या मालकाला बैलांनी समयसूचकता दाखवत आकाशात उंच झेप घेऊन कसं वाचवलं त्याचा हा व्हिडिओ आहे. दुरेकरी बैलांनी थेट हवेत सूर मारला आणि जीव मुठीत घेतलेल्या बैलगाड्या मालकाला साधं खर्चटलं सुद्धा नाही. मुक्या बैलांच्या या समजदारीचं सर्वत्र कौतुक होतंय. विशेष म्हणजे दोन्ही बैलांनी एकाच वेळेला उडी मारली. क्या बात आहे. यासोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात माझी सहकारी प्राजक्ता घेऊन येते काही खास बातम्या.